कोल्हापूर जिल्हा तसा छत्रपती शाहू महाराजांची भूमी म्हणून आपण ओळखतो. त्याने अनेक विकासाची मोठी कामं त्यांच्या कारकिर्दीत करून ठेवलेली आहेत. आणि म्हणून त्यानंतर पहिल्यांदा छत्रपती शाहू महाराजांनी कळंबा तलाव, राजाराम तलाव, तुम्ही अगदी रंकाळा घ्या, शाहू मिल घ्या, त्याचबरोबर राधानगरी डॅम घ्या, यासह विविध माध्यमातून कोल्हापूर जिल्ह्याचा विकास करण्याचा प्रयत्न केला. आणि त्यानंतर पहिल्यांदा या 2022 नंतर कोल्हापूर जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात निधी आला. यामध्ये कन्व्हेन्शन सेंटरचं काम अगदी जोरात सुरू आहे. रंकाळा डेव्हलप झालेला आपल्याला पाहायला मिळतोय. त्या ठिकाणी रंकाळ्याच्या मध्यभागी तैवानवरून आयात केलेलं फाउंटन, म्युझिकल फाउंटन देखील त्या ठिकाणी बसते. केशवराव भोसले नाट्यगृह नव्याने या ठिकाणी आपल्याला झालेलं दिसते. 2019 आणि 21ला जो महापूर या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आला, जवळपास 10,000 कोटीचं नुकसान झालं. हे नुकसान परत व्हायला नको यासाठी MRDP प्रोजेक्ट, पूर नियंत्रण प्रकल्प, हा 3200 कोटीचा सरकारनं मंजूर केला. त्याला वर्क ऑर्डर देण्यात आलेली आहे. त्याची सुरुवात आपण करतोय. IT पार्क या ठिकाणी नव्यानं कोल्हापूरमध्ये होतंय. यासह छत्रपती शाहू महाराजांनी शाहू मिलचं रूपांतर आता आपण शाहू स्मारक मध्ये करतोय. या सर्व कामांचं एकत्रित उद्घाटन व्हावं यासाठी मी एक आढावा बैठक घेतलेली आहे. आमचा प्रयत्न आहे की 26 जूनला या ठिकाणी हे उद्घाटन एकत्रित व्हावं आणि या उद्घाटनाला सन्माननीय मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यावेत, यासाठी मी उद्याच सकाळी त्यांची भेट घेतोय. आढावा घेत असताना 2 तारखा आम्ही घेतलेल्या आहेत. 26 जूनचा प्रयत्न आमचा राहणार आहे, नाहीतर मग 8 ऑगस्टला तरी या सर्व कामांचं उद्घाटन, जर कामं पूर्ण होत नसतील तर 8 ऑगस्ट देखील आम्ही दुसरी एक तारीख या ठिकाणी घेतलेली आहे. सन्माननीय जिल्हाधिकारी, सन्माननीय आयुक्त हे अगदी त्या ठिकाणी पूर्ण लक्ष देऊन ही कामं पूर्ण करून घेण्याचा प्रयत्न करतायत. म्हणून येणाऱ्या 1-2 दिवसातच याविषयी आम्ही निर्णय घेऊ.